सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कोयना धरणामधून मोठी आवक सुरू आहे। यामुळे आलमटी धरणामधून विसर्ग वाढवण्यात आला आहे। सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील। आलमटी धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्यानं सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर आहे। 48 तासापूर्वी सांगली, कोल्हापूर, सातारा भागात मुसळधार पाऊस झाला। यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली। तेव्हा आलमटी धरणामधून मोठा विसर्ग सोडण्याबाबत राज्य सरकारने कर्नाटक सरकारला विनंती केली। तेव्हा कर्नाटक सरकारने विसर्ग 2 लाखावरून 3 लाख केला होता। काल विसर्ग कमी करून 2,75,000 इतका करण्यात आला होता। आता कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे। यामुळे आलमटी धरणामधून विसर्ग पुन्हा वाढवण्यात आली आहे। सध्या आलमटी धरणातून 2,96,000 क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे। आलमटीची पाणी पातळी 513 मीटर केली तर महापुराचे नियंत्रण होते। त्यानुसार आज आवक वाढवण्यात आली आहे। आलमटी धरण सध्या 62.32% भरले आहे। आलमटीत 76.69 TMC पाणीसाठा जमा झाला आहे।